आज आपण पाहत आहोत एक भीषण आणि काळजाला हादरून टाकणारी घटना. अहमदाबादमध्ये घडलेली ही विमान दुर्घटना ज्यात 265 निरपराध जीवांचं जीवन संपवलं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 16 जणांचा देखील समावेश आहे. ही दुर्घटना अहमदाबाद विमानतळाजवळ घडली जेव्हा एक प्रवासी विमान तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवर कोसळलं. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण विमान वेढलं. या विमानात एकूण 280 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचाव कार्य तात्काळ सुरू झालं, मात्र अनेकांचे प्राण वाचवता आले नाहीत. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार इंजिन फेल्युअर हे या दुर्घटनेचं मुख्य कारण मानलं जात आहे. DGCA आणि सुरक्षा यंत्रणा याबाबत सखोल चौकशी करत आहेत. या भीषण अपघातात जीव गमावलेल्यांना आमची श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. अशा घटनांबद्दल वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.